चालू नाही ना झालं. इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मनावरती, मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आज बलिदान दिनानिमित्त मी त्यांना प्रथम मानाचा मुजरा करतो. आणि अध्यक्ष महोदय, मी आज या अर्थसंकल्पावरती बोलण्यासाठी उभा आहे. हे अर्थसंकल्प पाहिल्यानंतर काही ओळी आठवतात. थोडक्यात सांगायचं झालं तर विकासाचा संकल्प घेऊन महाराष्ट्रासाठी येतोय प्रत्येक क्षण. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नव्या महाराष्ट्राचं निर्मिती पूर्ण होतोय प्रण. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांना मिळतोय आधार. अर्थसंकल्पाच्या संजीवनीने जनतेचे स्वप्न होतील साकार. हा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय खरंच आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. अनेकदा चर्चा केली जायची की अर्थसंकल्पातनं काय साध्य होणार आहे. मुळात म्हणजे या अर्थसंकल्पातनं एक सिद्ध होत आहे की सरकार स्थिर आहे आणि उद्याचा अर्थसंकल्प ज्या पद्धतीने नियोजन केलं जात आहे हे तितकंच महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये जसं मी सुरुवातीला नमूद केलं की आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 18 मे 1657 साली झाला होता आणि दुर्दैवाने त्यांना संगमेश्वर येथे 1 फेब्रुवारी 1689 त्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांचं बलिदान तुळापूर येथे झालं. या दोन्ही ठिकाणी अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पामध्ये आणि सरकारने अनेक तरतुदी केलेल्या आहेत. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये राहिली तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना माझ्या मतदारसंघातनं असलेल्या पेडगाव इथे एक किल्ला आहे आणि त्याला आज आम्ही धर्मवीरगड म्हणतो. या गडावरती त्यांना 33 दिवस ठेवलं होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांचे त्या ठिकाणी हाल केले होते. त्यांच्या रक्ताने पावन आमची भूमी झालेली अध्यक्ष महोदय. त्या भूमीला खरं तर न्याय मिळाला पाहिजे. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सुद्धा दिलेलं आहे की ही सगळी भूमी किंवा या सगळ्याला आपल्याला महत्व प्राप्त करून दिलं पाहिजे. खरं पाहिलं तर ती परिस्थिती त्या गडावरती त्यांचा छळ झाला होता, पण तरी सुद्धा ही तुमच्या आमच्या दृष्टिकोनातनं, या सभागृहाच्या दृष्टिकोनातनं खूप अभिमानाची गोष्ट असली पाहिजे की इतका हाल होऊन सुद्धा तुमचा आमचा राजा डगमगला नाही, त्याने धर्म स्वीकारला नाही, तो त्या ठिकाणी उभा राहिला आणि शब्दावरती कायम राहिला. अशा राजाला आपल्याला अभिवादन करायचं असेल आणि त्यांनी त्यांचं जे काही रक्त त्या भूमीमध्ये पडलेलं आहे, या रक्ताला जर खरंच नमन करायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी पर्यटनाचा विकास होणं गरजेचं आहे आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळेल. तुम्ही पहा अध्यक्ष महोदय, आज आमचे तरुण युवक असतात, छोटी मोठी घटना झाली तर त्या ठिकाणी घरच्यांचं पटलं नाही तर फासावरती चढतात. आमचा राजा इतका त्रास होऊन सुद्धा कुठेही डगमगला नव्हता. हा एक नक्कीच त्यांच्यासाठी आदर्श ठरू शकतो. आज आमचे शेतकरी थोडंफार काही झालं, त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले तर स्वतःचा जीव देतात. पुढे काय होईल प्रपंचाचा विचार करत नाही. माझ्या राजाने स्वराज्याचा विचार केला आणि राजाने त्या ठिकाणी बलिदान दिलं पण मागे हटला नाही. हा नक्कीच प्रत्येकासाठी प्रेरणास्थान अध्यक्ष महोदय होऊ शकतं. त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे, आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की शत्रूने मारताना ज्याचं कौतुक केलं आणि करून गेला असा वाघाचा छावा, अशा छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याला प्रत्येकाला जो अभिमान आहे हा अभिमान नक्कीच आपण कृतीतनं सुद्धा दाखवला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये अनेकशा गोष्टी आहेत. म्हणजे आता आपण पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्पेशल डेस्टिनेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम हाती घेतलेला आहे आणि 50 वेगवेगळे युनिक डेस्टिनेशन्स या राज्यामध्ये आपण निवडणार आहोत. तेव्हा माझी विनंती असणार आहे की आज एडीबीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये पेडगाव मी ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं होतं तिथून श्रीगोंद्यापर्यंत आणि श्रीगोंद्यापासून आम्ही मांडवगण पर्यंत एक रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे कॉन्क्रिटीकरण हा रस्ता तर 100% होतोय आणि श्रीगोंदा शहर सुद्धा खूप ऐतिहासिक शहर आहे आणि या शहरामध्ये जर आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्व दिलं, संत शेख मोहम्मद महाराज म्हणजे ज्यांचा शेवटचा काळ हा आमच्या भूमीमध्ये गेला होता, तो सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा भाग राहील. त्याचबरोबर हा रस्ता मांडोगेला जाऊन थांबतो. त्या मांडोगनमध्ये मांडोगे ऋषींनी एकेकाळी असं आख्यायिका सांगितली जाते किंवा एखाद्या वेळेस त्या ठिकाणी ती वस्तुस्थिती सुद्धा असू शकेल, अनेक महिने
त्या ठिकाणी यज्ञ चाललं होतं आणि त्यावेळेस असं म्हणलं जातं की प्रत्येक देवाने त्या यज्ञाला हजेरी लावली होती. अशा मांडवी ऋषींच्या पदपर्शाने आणि त्याच्या समाधीने पावन झालेली भूमी मांडवगड हे एक टुरिझमच्या दृष्टिकोनातनं, उद्याच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर रिलिजियस टुरिझमच्या दृष्टिकोनातनं एक मोठा वाटा त्या ठिकाणी होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, काल आपण कुंभमेळ्याचं पाहिलं की ज्या पद्धतीने आर्थिक उलाढाल होते ही सर्वात महत्वाची राहणार आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर आपण आई ह्या वुमेन ओरिएंटेशन टुरिझम प्रोग्राम पॉलिसी घेतली आहे. आमच्याही मतदारसंघामध्ये अनेक ड्रोन दीदी आहेत आणि लखपती दीदी आहेत, त्या सुद्धा उद्याच्या दृष्टिकोनातनं समाजाला प्रेरणा देणाऱ्या ठरू शकतात. त्यामुळे अशांचाही आपण कसा समावेश त्या ठिकाणी करू शकतो हाही महत्वाचा भाग अध्यक्ष महोदय राहणार आहे. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये लिंबू हे खूप प्रसिद्ध आहे. जर आपण दिल्लीला गेलात तर श्रीगोंदा लिंबू नावाने त्या ठिकाणी लिंबू विकलं जातं. अध्यक्ष महोदय, पण दुर्दैव असं आहे की त्याचा फायदा माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना, माझ्या शेतकऱ्यांना होत नाही. जर आपण ह्या लिंबाला GI इंडिकेशन घेऊ शकलो तर श्रीगोंद्याच्या नावाने जे काही लिंबू विकलं जातं याला नक्कीच काहीतरी फायदा होऊ शकेल, या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल. त्यामुळे GI इंडिकेशनच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय काम होणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी काही प्रोसेसिंग युनिट्स असतील, आपण आता शेतीला मोठ्या प्रमाणावरती संधी देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय करतोय, तर तसं काही आपण करू शकलो. त्याचबरोबर आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हाती घेतलेलं आहे. या नैसर्गिक अभियानाच्या माध्यमातून आपण 2,13,625 शेतकऱ्यांना लाभ देण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न करणार आहोत. माझी आपल्याला एक विनंती आहे, हे सगळं होत असताना जर आपल्याला नैसर्गिक शेती करायची असेल तर रासायनिक खतांचा वापर हा कमी झाला पाहिजे. आणि आजची परिस्थिती जर पाहिली, आज जर आमचा शेतकरी बाजारात गेला आणि त्याला युरिया विकत घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी खताचं लिंकिंग केलं जातं आणि जे अनावश्यक खतं आहेत किंवा अनावश्यक औषधं आहेत ती आमच्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव घ्यावी लागतात. त्यामुळे आपलं उद्दिष्ट सरकारचा खूप महत्वाचा आहे, पण हा उद्दिष्ट खाली अधिकाऱ्यांनी सुद्धा तेवढ्याच महत्वाने घेतला पाहिजे. आपण उद्दिष्टाने ज्या काही योजना करतोय, उद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर नैसर्गिक शेती करायची असेल तर या रासायनिक खतांवरती जे काही कंपल्सरी लिंकिंग होत आहे याच्यावरती अध्यक्ष महोदय कुठेतरी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. माझं मधल्या काळामध्ये मी पाहिलं होतं की कृषी मंत्र्यांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि ते सकारात्मक पावलं उचलतात. जर हे लवकरात लवकर पावलं उचलली तर आपलं हे अभियान लवकरात लवकर यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर मागच्या अधिवेशनामध्ये 21 डिसेंबरला मी अध्यक्ष महोदय एक प्रश्न मांडला होता. या महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथिक झालेले अनेक डॉक्टर्स आहेत ज्यांनी CCMP कोर्स पूर्ण केलेला आहे. 2014-15 आपल्या सभागृहाने आपण निर्णय घेतला होता की जो कोणते होमिओपॅथिक डॉक्टर्स असतील ते CCMP कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्यांनी परीक्षा उत्तीर्ण झाले की ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. अध्यक्ष महोदय, मला सांगायला खरंच मी सरकारचे आभार मानतो की हा मी प्रश्न मांडल्यानंतर 26 डिसेंबरला FDAने तात्काळ, आज या ठिकाणी मंत्री महोदय सुद्धा आहेत, FDAने त्यावेळेस तात्काळ लगेच एक GR सुद्धा पारित केला आणि त्या GRच्या अनुषंगाने ह्या होमिओपॅथिक डॉक्टर्सला आता प्रिस्क्रिप्शन करायची परवानगी आहे. अध्यक्ष महोदय, आता प्रिस्क्रिप्शनची परवानगी आलेली आहे, पण दुर्दैवाने प्रॅक्टिसची परवानगी त्यांना जर मिळायची असेल तर त्यांना त्या ठिकाणी मेडिकल काउन्सिलची परमिशन लागणार आहे. तर सरकारच्या माध्यमातून एखादी आपण मेडिकल काउन्सिलची बैठक घेऊ शकलो, त्यांना आपण काही निर्देश देऊ शकलो तर प्रिस्क्रिप्शन बरोबर जर ते नक्कीच त्यांना प्रॅक्टिस करायची संधी मिळाली तर ही संधी अतिशय महत्वाची अध्यक्ष महोदय राहणार आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आपण काल उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस भाषण केलं त्यावेळेस काही गोष्टी महत्वाच्या सांगितल्या, ज्याच्यामध्ये साधारण आपण PMGSYच्या अंतर्गत 1500 किलोमीटर लांबीचा रस्ता हा उद्दिष्ट 2025-26 साठी ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये 9,610 किलोमीटर लांबीचा रस्ता हा कॉन्क्रिटीकरणासाठी घेतलेला आहे. माझी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सरकारला विनंती असणार आहे की हा जो PMGSYच्या अंडर जो आपण प्रोग्राम घेतोय 1500 किलोमीटरचा, हा सुद्धा व्हाईट टॉपिंग होणं गरजेचं आहे. कारण आज ग्रामीण भागातले रस्ते हे जास्तीत जास्त राहिले पाहिजे आणि रस्ते जर राहायचे असतील ते उत्तम दर्जाचे झाले पाहिजे आणि या योजनेमध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे. आज जर पाहिलं या योजनेचा आपण DPR पाहिला किंवा प्रोग्राम पाहिला तर 10 टनाची वाहतूक होईल अशा पद्धतीचे रस्ते त्या ठिकाणी डिझाईन केले जातात. अध्यक्ष महोदय, माझी आपणा मार्फत सरकारला विनंती आहे की आता परिस्थिती बदलायला लागली आहे आणि आपणच म्हणतो महाराष्ट्र थांबणार नाही, वेगाने चालणार आहे. आज प्रगतीच्या दृष्टिकोनात आमचा शेतकरी कामाला लागलेला आहे. असा कोणताही भाग अध्यक्ष महोदय राहिला नाही ज्या ठिकाणी 10 टनाची वाहतूक होते.
आज आमचा जर ऊस उत्पादक शेतकरी असेल तर 25-30 टनाची वाहतूक त्या रस्त्यावरती होते. कांदा उत्पादक शेतकरी असेल तर सहज 25-30 टनाची वाहतूक त्या रस्त्यावरून होत असते. त्यामुळे हे सगळे जे आपण MMJSY आणि PMJSYच्या अंतर्गतचे रस्ते घेतो हे 10 टनाचे न घेता कुठेतरी 40 किंवा 50 टनाचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. कारण दुर्दैव असं होतं रस्ते उत्तम दर्जाचे केले जातात पण तो रस्ता करून पूर्ण झाला आणि तो जर रस्ता 10 टनाच्या कॅपॅसिटीचा असेल आणि त्याच्यावरती जर 40-50 टनाचा हायवा गेला तर तो रस्ता कसा अध्यक्ष महोदय टिकणार आहे. त्यामुळे याच्यावरती कुठेतरी मूलभूत ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सुधारणा करणं अध्यक्ष महोदय नक्कीच गरजेचं आहे. तसं पाहिलं तर अनेक गोष्टींच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं आज आपण या ठिकाणी परिवहन खात्याच्या माध्यमातून 6000 डिझेल बसेसला आपण CNG मध्ये त्या ठिकाणी रूपांतरित करणार आहोत. अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये परिवहन खात्याने अनेक इलेक्ट्रिक बसेस घेतल्या होत्या. माझ्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्रीगोंदा शहरामध्ये जे ST डेपो आहे हा जवळजवळ 7 एकराचा ST डेपो आहे. अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण एक इलेक्ट्रिक हब करू शकतो आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन त्या अख्ख्या डेपोमध्ये करता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. श्रीगोंद्याला चारही बाजूने येणारे रस्ते सगळे आम्ही कॉन्क्रीट केलेले आहेत. त्यामुळे जर आपण इलेक्ट्रिक हब त्या ठिकाणी करू शकलो तर तो ST डेपो हा इलेक्ट्रिक हब होईल आणि इलेक्ट्रिक बसेस त्या भागातनं नक्की जाऊ शकतील. अध्यक्ष महोदय वेळ बराच झालाय रात्रीचा उशिरी झालाय मला कल्पना आहे की तसं पाहिलं तर नक्कीच आपण आम्हाला जी वेळ दिली ही खूप महत्वाची आहे. पण अध्यक्ष महोदय अनेकशे प्रश्न माझे मांडायचे होते पण मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त जाता जाता फक्त एकच गोष्ट म्हणेल विकास आणि विरासत महाराष्ट्राचा हा श्वास एकीकडे शौर्याचा इतिहास दुसरीकडे उज्ज्वल भविष्याचा विश्वास महायुतीचे नेतृत्व महाराष्ट्र घडवण्याचा नवा मंत्र आमच्या समृद्ध महाराष्ट्र प्रगतीचे बनतोय केंद्र धन्यवाद अध्यक्ष महोदय.